मित्रांनो, विद्यार्थिनी आहेत या शाळेच्या, आता त्या माझी झालेल्या आहेत, परंतु शाळेमध्ये काय चालू आहे ते फेरफटका या ठिकाणी मारण्यासाठी आलेले आहेत. आणि शाळेमध्ये काय कोणता या ठिकाणी विषय सर शिकवतायत का क्रीडांगणाचे खेळ घेत आहेत, नेमकं चाललंय काय हा प्रकार बघण्यासाठी त्या इथे आलेले आहेत. तुझं नाव बेटा? माझं नाव राजनंदिनी सुभाष उगले. अच्छा, किती वर्गात होतेस? मी आता 9वीला. आता 9वीला आहे ना. इथली विद्यार्थी आहेत का आपण? हो, आता माझं इथलं शिक्षण पूर्ण झालं. मी चिखलीच्या शाळेत शिकते. बरं, कोणत्या शाळेला जातात? महाराणा प्रताप विद्यालय चिखली. महाराणा प्रताप विद्यालय चिखली येथे आहेत. बरं, कोणत्या परीक्षेमध्ये भाग घेतला होता तू? मी स्कॉलरशिप मध्ये पात्र झाले. त्यामध्ये मला वर्षाचे 10,000 भेटले आणि 5 वर्षाचे 50,000 भेटले. आणि हे जे पैसे मला मिळणार आहे ते माझ्या शिक्षणासाठी खूपच चांगले. मित्रांनो, अतिशय सुंदर तिने उत्तर दिलेलं आहे. कारण की हा जो पैसा स्कॉलरशिपचा जो मिळणारा जो आहे तो शिक्षणासाठी ते या ठिकाणी खर्च करणार आहेत. तुझं नाव बेटा? नम्रता संजय शिंचोली. अच्छा, बरं, तुझे आई वडील काय काम करतायत? शेती. शेती करतायत. बरं, काय वाटतंय तुला ही जी परीक्षा वगैरे तू उत्तीर्ण झालेली आहे त्या परीक्षेमध्ये कसं वाटतंय तुला? छान वाटतं. आणि परीक्षामध्ये आम्ही पास झालो त्याचे आम्हाला पैसे मिळणार आणि ते शिक्षणासाठी वापरणार. शिक्षणासाठी खर्च करणार. बरं, आई वडिलांना काय वाटतंय तुझ्या, तू पास झाल्यानंतर आता तू चिखलीच्या शाळेमध्ये गेली? त्यांना पण आनंद होतो. आनंद होतोय. पण या इथे जे गुरुजन वर्गाने तुला जे शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, चांगला विद्यार्थी घडवलेला आहे, तुला काय वाटतं या शिक्षकांबद्दल? त्यांनी आम्हाला आई वडिलांसारखं शिकवले आणि आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली आणि त्यांनी मेहनत घेतली ना आम्हाला या परीक्षेत पात्र केलं. शिक्षा वगैरे दिली असेल? नाही. हसत खेळ शिक्षण तुला दिलं? केली. शिक्षा केली, परंतु ते शिक्षावर मात केलेली आहे आणि आज या ठिकाणी तू चांगल्या दिशेने वाटचाल करणार. पण कोणत्या दिशेने जायचं आहे तुला? कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे? मला का पोलीस. मित्रांनो, पोलीस व्हायचं आहे तिला. कारण जो खाकी वर्दीतला जो माणूस असतो तो जनतेला या ठिकाणी धाक निर्माण करतोय, परंतु जनतेला तितकीच या ठिकाणी शिस्त लावण्याचा प्रकार या ठिकाणी ते करत असतात आणि तिला पोलीस बनायचं आहे. तुझं नाव बेटा? भारतीय शिक्षण. अच्छा, बरं, काय वाटतं तुला या शाळेबद्दल कसा आदर वाटतं? मला चांगलं वाटतं या शाळेबद्दल. त्यांनी सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं. आमचा स्कॉलरशिपमध्ये नंबर आला, त्यांनी हे ट्रेनर बनवले आणि आम्हाला आता 5 वर्षाचा पगार. अच्छा, बरं, तिला स्कॉलरशिप मिळणार आहे. पण काय वाटतंय तुला, तू इथे कसं काय आली नेमकी शाळेमध्ये? आता शाळेत तू बाहेर दुसऱ्या शाळेमध्ये गेली, कशाला आली होती इथे? आम्ही शाळा लवकर सुटली म्हणून पाहिलं. काय नेमकं काय चालू आहे शाळेमध्ये आहे ना? पण गुरुजन वर्गांवर काय वाटतंय तुला इथे शिक्षण गुरुजन वर्ग देतो? ते खूप चांगलं देतात. सगळे मुलं चांगले शिकतील मला वाटतं. मित्रांनो, ही कष्टकऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा वाटतंय की आपण चांगल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा, आई वडिलांचं नाव कमवावं. आपण थेट या ठिकाणी हे जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद केलेला आहे, जेणेकरून आपला या पालना जो आहे जिल्हा परिषद मराठी शाळेकडे आपण टाकावा, जेणेकरून हे जो गुरुजन वर्ग आहे हा सर्व प्रशिक्षित वर्ग या ठिकाणी असतोय आणि त्याच माध्यमातून कुठेतरी या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने आपली सुद्धा या ठिकाणी वाटचाल असली पाहिजे. हाच प्रयत्न या ठिकाणी या शाळेच्या गुरुजनांच्या माध्यमातून आलेला आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी मुलं बसलेले आहेत ग्राउंडमध्ये. नुकतंच त्यांचा एक शिक्षण सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी संवादच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.